महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा एकूण निकाल 89.79% लागलाय. यंदाच्या निकालात 94.14% कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम राखले, तर शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर विभागाचा निकाल 84.14% लागल्याने तो राज्यात तळाला फेकला गेलाय. यंदाही मुलींनी 93.15% निकालासह मुलांवर मात केली असून मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 6.35% जास्त आहे. एकूण 14,33,000 नियमित विद्यार्थ्यांपैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून सुमारे 54 लाख महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. वारंवार मुदतवाढ देऊनही ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाहीये अशा लाभार्थ्यांवर सरकारने कडक कारवाई केली आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील केवळ 1,89,00,000 पात्र महिलांनाच दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये सरकारी अटींचे पालन न करणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात 4 वर्षीय बालिकेवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या ही घटना अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. हे प्रकरण विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणार असून या संवेदनशील विषयावर राजकारण करणाऱ्या विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी तीव्र शब्दात टीका केली आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्या अडचणीत वाढ झाली असून पंजाब पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध 2 विविध जिल्ह्यात FIR दाखल केलेत. विशेष म्हणजे 24 एप्रिल 2026 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 8 दिवसात ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाठक यांच्यावर भ्रष्टाचार आणि महिला छळाशी संबंधित गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आलेत. या प्रकरणी पंजाब पोलिसांचे एक पथक दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं, मात्र ते तिथे मिळून आले नाहीत. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने या कारवाईला राजकीय सूडबुद्धी असल्याचं म्हटलंय. दरम्यान हे सर्व आरोप खोटे असून आपण प्रामाणिकपणे देशसेवा करत राहू अशी प्रतिक्रिया पाठक यांनी दिली आहे. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले असून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणी लष्कराने आक्रमक पवित्रा घेतलाय. लष्करी अधिकारी मोहम्मद जाफर अझदी यांनी स्पष्ट केलं की अमेरिका कोणत्याही कराराबाबत प्रामाणिक नसून त्यांच्या हालचालींवर इराणचे बारीक लक्ष आहे. ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रे मिळवून न देण्याचा पुनरुच्चार केला असून इराणच्या नेतृत्वावर टीका केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावरून उद्भवलेला हा वाद जगासाठी चिंतेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावरील रीलच्या नादात आजची तरुणाई वास्तवातील जग विसरून आभासी सुखाच्या मागे धावते. अवघ्या 15-20 सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी रेल्वे स्टंट किंवा दरीत कार नेण्यासारखे जीवघेणे प्रकार घडत असून अनेक घटनांमध्ये निष्पाप बळी जात आहेत. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात रील्सचे लागलेले व्यसन मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेसाठी करण्याऐवजी ही पिढी स्टंटबाजीकडे वळत असून डिजिटल डिटॉक्स आणि पालकांचा संवादच या विदारक वास्तवातून तरुणाईला बाहेर काढू शकतो असं मत व्यक्त करण्यात आलंय. सुट्टीच्या दिवशी ऑफिसचं काम करणं ही सध्या मोठी समस्या बनली आहे. भारतीय कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळणं हा त्याचा हक्क आहे. जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी काम करण्यास सांगितलं जात असेल तर तुम्ही त्या बदल्यात जादा पगार किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी मागू शकता. स्वतःचा बचाव करण्यासाठी बॉसने दिलेला कोणताही तोंडी आदेश ईमेलवर लिहून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे पुरावा राहील. 18,000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कामगारांना कायद्याचे अधिक संरक्षण मिळते, मात्र मोठ्या पदावरील लोकांसाठी कंपनीचा करार हा महत्त्वाचा ठरतो.
थेट नकार देण्यापेक्षा लेखी स्वरूपात मोबदल्याची मागणी करणं हा सुरक्षित मार्ग आहे. देशातील कोट्यवधी खासगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून EPFO कडून किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे निवृत्त कर्मचारी दीर्घकाळापासून ही मागणी करत होते. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल, मात्र यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे. एकाच वेळी 7.5 पट वाढ करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वाढ करणं अधिक व्यावहारिक ठरेल असा सूर तज्ज्ञांनी आवळलाय. दरम्यान EPFOने वर्षभरात 8.31 कोटी क्लेम निकाली काढून कामकाजात मोठी गती घेतल्याचंही समोर आलंय. अभिनेता रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट राजा शिवाजी चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केलंय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल 11.70 कोटींचा गल्ला जमवत सैराट आणि टाइमपास 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे जुने रेकॉर्ड मोडीत काढलेत. मराठी आवृत्तीतून 8.75 कोटी तर हिंदीतून 2.95 कोटींची कमाई झाली आहे. 100 कोटींच्या बजेटमधील हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून रितेश जेनेलियाच्या मुलाने साकारलेली बाल शिवाजीची भूमिका आणि सलमान खानची जीवा महाला म्हणून असलेली विशेष झलक आकर्षणाचे केंद्र ठरते. आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2026 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून हरमनप्रीत कौरकडे पुन्हा एकदा कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. या संघात शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह फुलमाली आणि श्रीचरणी यांसारख्या नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्स भूषवणार असून 14 जून रोजी बर्मिंगहम येथे पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याने भारताच्या मोहिमेची सुरुवात होईल. 5 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरेल.